नमस्कार, मी अँकर नेहा आपल्यासोबत जुडलेले आहेत. माधवबागचे संचालक नालंदा नगर इथे आपण आज आलेलो आहोत आणि हॅपी कस्टमर म्हणून ते आपल्या सोबत जुडलेले आहेत. मात्र आम्ही एवढ्यानेच थांबलेलो नाही आहोत. 2 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आरआरसी सिटी न्यूज सुपरफास्टचे आहेत आणि 25,000च्या वरती आम्ही इन्स्टाचे फॉलोअर्स घेतलेले आहेत आणि अशीच झेप घेत आज आम्ही अकोल्याच्या पूर्ण कानाकोपऱ्यात जुडलेलो आहोत. तसंच आज आम्ही नालंदा नगरमध्ये आलेलो आहोत हॅपी कस्टमर सोबत बोलायला आणि त्यांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत थेट जाणवायला. नमस्कार सर, आरआरसी मध्ये आपलं स्वागत आहे. आपला परिचय सर. नमस्कार, मी डॉक्टर रवी शबरानी माधवबाग कोलगेट क्लिनिक अकोल्यावरून बोलतोय. आमच्याकडे आयुर्वेद पद्धतीद्वारे आम्ही डायबिटीज, हृदयरोग, हार्ट फेल्युअर असं सारखे आजार बरं करतो. ब्लॉकेजेस बी बरं करतो आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने. आम्ही जे आरआरसी ब्रॉडबँड इंटरनेट घेतलेलं आहे ते खूप फास्ट आहे, त्याने लवकर काम होते. पहिले कसं व्हायचं, आमच्याकडे अडचणी यायचं, काम थांबून जायचं. पण आता आरआरसी ब्रॉडबँड लावलंय त्यापासून आपल्याला खूप लवकर काम होत आहेत. आम्हाला पुढची अडचण येत नाही, तर आम्ही संतुष्ट आहे या आरआरसी ब्रॉडबँड इंटरनेट. नक्कीच सर. बघितलं मित्रांनो, हॅपी कस्टमर म्हणून आज आपण कुठे डॉक्टर नाही, ॲडव्होकेट नाही, तर आपण विद्यार्थीपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि हॅपी कस्टमर म्हणून तुम्हाला सुद्धा माझ्याशी जोडण्याची, बोलण्याची एक संधी मिळणार आहे. खाली तुम्हाला एक नंबर दिला जाईल, त्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करा आणि थेट माझ्याशी म्हणजे अँकर नेहाशी बोलण्याची संधी मिळवा. ना रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्याकडे आहे आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेताय ना वर्षाचा नवा प्लॅन? नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. स्थानिक पालकमंत्री मिळण्याचा वनवास कधी संपणार? अकोल्याचे पालकमंत्री नेमके होणार कोण? जुन्या बसस्थानकावर सुविधांचा अभाव, हिरकणी कक्ष उरला केवळ नावालाच. नाफेडमध्ये नोंदणी करूनही नंबर लागत नसल्याच्या तक्रारी, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष. मनपाच्या नगररचना विभागातील तक्रारी वाढल्या, बांधकामाची अनेक प्रकरणे प्रलंबित. अकोला शहरात अवैध पार्किंग वाढली, पोलीस प्रशासनाकडून मात्र कारवाई शून्य. देशभरात कॉटन सिटी म्हणून ओळख असलेला अकोला जिल्हा मागील 5 वर्षांपासून स्थानिक पालकमंत्र्यांपासून वंचित राहिला असून 2024च्या मंत्रिमंडळातही अकोला जिल्ह्याला भोपळा मिळाला असल्याने पुढील 2.5 वर्ष तरी स्थानिक पालकमंत्री मिळणार ही आशा धूसर झाली आहे. पालकमंत्री पदापासून वंचित राहिलेल्या अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी यवतमाळ जिल्ह्यातील मंत्री अशोक उईके, संजय राठोड, इंद्रनील नाईक की बुलढाणा जिल्ह्यातील आकाश फुंडकर यांची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विदर्भातील यवतमाळ सारख्या छोट्याशा जिल्ह्यात महायुतीतील 3 राजकीय पक्षांनी तब्बल 3 मंत्रीपद देऊन यवतमाळ जिल्ह्याचे राजकीय वर्चस्व राज्यात सिद्ध केले असतानाच ज्या अकोला जिल्ह्यामध्ये महायुतीचे 3 आमदार आहेत तिथे मात्र मंत्रिपदात भोपळा मिळाल्याने अकोला जिल्ह्यातील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. स्थानिक पालकमंत्री असल्यास विकास कामे मार्गी लागण्यासाठी जलद गतीने कामे होतात. स्थानिक पालकमंत्र्यामुळे जिल्ह्यावर अधिक लक्ष ठेवता येते. मात्र 2019 पासून स्थानिक पालकमंत्र्यापासून अकोला जिल्हा कायम वंचित राहिला असल्याने जिल्ह्यातील विकास कामे कधी मार्गी लागणार हा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना शिवसेना कोट्यातून राज्यमंत्रीपद व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा नियोजन बैठका सातत्याने पार पडत होत्या. मात्र त्यानंतर महायुती सरकारच्या काळात अकोल्याचे पालकमंत्रीपद तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले. त्या काळात मात्र अनेक बैठका केवळ दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाल्याची चर्चा होती.
राज्य परिवहन महामंडळाने महिलांना प्रवास दरात 50% सूट दिली खरी, मात्र इतर सुविधांचा अभाव दिसत असून जुने स्थानकावरील हिरकणी कक्ष केवळ नावालाच उरला असल्याने स्तनदा मातांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. राज्य शासन व परिवहन मंडळाकडून महिला प्रवाशांना भाडे दरात 50% सूट दिली खरी, मात्र हिरकणी कक्षाच्या सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. अकोला जुने बस स्थानकावर बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली खरी, मात्र काही महिन्यांपासून हिरकणी कक्षाला कुलूप बंद करण्यात आल्याने स्तनपान करणाऱ्या मातांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. बसस्थानक प्रशासनाने केवळ महिलांच्या बाबतीत भाडेदरात सूट देण्याचा गवगवा केला. महामंडळाद्वारे महिलांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यासाठी पुढाकार घेऊन महिलांची होणारी कुचंबणा थांबवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच टॉवर्स चौक स्थित जुन्या बसस्थानकासमोर व बसस्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी वाहने पार्किंग केली जात असल्यामुळे जुने बसस्थानक दिवसेंदिवस अवैध पार्किंग स्थळ म्हणून पुढे येत आहे. या भागातून खासगी वाहन चालक थेट आपली खासगी वाहने बसस्थानकामध्ये आणून बसस्थानक परिसरातून प्रवासी वाहतूक करतात, मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने खासगी वाहन चालकांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेडमध्ये नोंदणी करूनही सोयाबीन विक्रीसाठी नंबर लागत नसल्याने अखेर शेतकऱ्यांना गरजेपोटी कमी दरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री करावी लागत आहे. अकोला जिल्ह्यात या वर्षीच्या हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने सोयाबीन विक्रीसाठी नाफेडमध्ये नोंदणी करूनही विक्रीसाठी नंबर लागत नसल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचा आधार घ्यावा लागत आहे. या आठवड्यात सोयाबीनची आवक वाढली आहे, मात्र आवक वाढल्याने सोयाबीनचे दर घटले. सद्यस्थितीत अकोल्याच्या बाजारात सोयाबीनला सरासरी भाव 4060 रुपये इतका आहे. या हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली होती. काढणी आलेल्या सोयाबीन ऐन पावसात भिजले गेले. त्यातच नाफेडमध्ये नंबर लावूनही नंबर लागत नसल्याने अखेर गरजेपोटी आल्या त्या भावात सोयाबीन विकावे लागत आहे. त्यामुळे मुद्दल काय पेरणी खर्चही शेतकऱ्यांचा निघत नाही, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांसमोर येत आहेत. विशेष म्हणजे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाला कवडी मोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघत नाही. मागील 7 दिवसात बाजार समितीमध्ये 30,496 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. अकोला महानगरपालिकेच्या नगररचना विभागात सध्याच्या घडीला बांधकामासाठी परवानगीचे 250 तर बांधकाम पूर्ण झाल्याबाबतची 174 प्रकरणे महापालिकेत प्रलंबित आहेत. यातही अनेक फाईल्स नगररचना विभागातील अभियंत्यांच्या लॉगिनला प्रलंबित आहेत. महापालिकेच्या नगररचना विभागात सुसूत्रता आणण्याची गरज व्यक्त केली जात असून बांधकाम विभागाची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी याकडे लक्ष घालून बांधकाम विभागात सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. महापालिकेचा नगररचना विभाग नेहमीच नागरिकांच्या टार्गेटवर असतो. बांधकामाच्या फाईल्स वर्षे धूळ खात पडून राहतात, परंतु त्या निकाली काढल्या जात नाहीत. हा नागरिकांचा नेहमीच आरोप असतो. यापूर्वी सुद्धा प्रत्येक महासभेत नगरसेवकांकडून या विभागाला लक्ष केले जायचे. पायऱ्या झिजवल्याशिवाय आणि फाईलचा विषय रेटून धरल्याशिवाय कोणतेच काम या विभागातून होत नसल्याची ओरड कायम नेहमीचीच बाब झाली आहे. बांधकाम परवानगीसाठी नगररचना विभागात 1200 जवळपास प्रकरणे दाखल झाली आहेत. 60 दिवसांच्या आत बांधकाम परवानगीसह लेआउट, गुंठेवारी व्यवसाय परवाने आदींची फाईल निकाली निघाली पाहिजे असा नियम आहे, परंतु या नियमाकडे नगररचना विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येते. 6 महिने वर्ष झाल्यानंतरही फाईल्स निकाली काढण्यात येत नाहीत. शहर वाहतूक शाखेने नियमबाह्य वाहन चालकाविरुद्ध मोहीम हाती घेतली खरी, मात्र यातून खासगी वाहन चालकांना सूट दिली जात असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला त्यामुळे अडथळा होतो, परंतु वाहतूक शाखा पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरात अवैध वाहतूक सर्रास सुरू आहे. ऑटो रिक्षा मॅक्समध्ये नियमानुसार प्रवासी नेले जात नाहीत. शहरात तसेच महामार्गावर त्यांची ये-जा सुरू असते, परंतु त्यांना अटकाव केला जात नाही. काही दुचाकीस्वार टेबल सीट बिनधास्त जातात, मात्र त्यांना थांबवून कारवाई होत नाही. काही महाभागांना कशाचीही भीती वाटत नाही.
शहरातील रस्ते चौक मोकळे असल्यास वाहतूक सुरळीत राहते, परंतु अकोला शहरात खासगी वाहने कुठेही उभी राहतात आणि आपल्या कामासाठी निघून जातात. याविषयी निश्चित धोरण ठरले पाहिजे किंवा वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. केवळ थातूरमातूर कारवाया करून उपयोग नाही. अकोला मार्गे दर्यापूरला जाणाऱ्या खासगी वाहनांमध्ये 13-14 प्रवासी भरून नेले जातात. चालक कसा तरी बसू शकेल एवढीच जागा त्याच्यासाठी असते. तसेच प्रवासी पूर्ण झाल्याशिवाय वाहन जागचे हलत नाही. ही वाहतूक नेहमी सुरू असते. पोलिसांना हा प्रकार माहिती असूनही कारवाई केली जात नाही. खासगी वाहतूकदार मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवेश करून प्रवासी नेतात. तसेच एसटी निघायला विलंब असल्यास खासगी वाहनाशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे देखील खासगी वाहन चालकांचे फावते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गैरप्रकारांना आळा घालण्याची आवश्यकता आहे. वाहतूक शाखेने याकडे लक्ष दिल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देत जिल्ह्यात 19 ते 24 डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह राबविण्यात येत असून आपले सरकार व PG पोर्टलवर आलेल्या नागरिकांच्या तक्रारीचे निवारण जलद गतीने करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सुशासन प्रशासन कार्यशाळेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी B वैष्णवी, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हाधिकारी निवडणूक महेश परांडेकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे आदी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी बोलताना सुशासन सप्ताहानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रम राबविले जात असून आपले सरकार पोर्टल, CP ग्राम पोर्टल, PG पोर्टलवरील दाखल तक्रारीचे निराकरण करणे प्रत्येक विभागाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. सुशासन सप्ताहामध्ये प्रशासन गाव की ओर उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांचे लाभ शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. सुशासन सप्ताहाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून केवळ 19 ते 24 डिसेंबर नव्हे तर वर्षभर नागरिकांच्या तक्रारीचे निरासन जलद गतीने करण्याचे आवाहन कार्यशाळेत करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील अपघाताची मालिका सुरू असून हिवरखेड तेल्हारा रस्त्यावर कार पलटी झाल्यामुळे झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले. यामुळे हिवरखेड तेल्हारा महामार्ग अपघात प्रवण होत असल्याची चर्चा होत आहे. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड रस्त्यावरील गोरधा फाट्याजवळ भरधाव कार चालवत असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. लग्नाचे सामान घेऊन परतणाऱ्या या वाहनाच्या अपघातात मेहबूब खान यांचा जागीच मृत्यू तर अन्य 4 जण जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. माटरगाव येथील 5 प्रवासी लग्नाचे सामान घेण्यासाठी तेल्हाऱ्यातून हिवरखेडकडे जात होते. वाटेतच हा अपघात झाला. जखमीवर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे मात्र अपघाताच्या वाढत्या मालिका थांबणे गरजेचे असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. नागपूर अधिवेशनात कर्जमाफी मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. अस्मानी व सुलतानी संकटामुळे सोयाबीन, तूर व कापूस उत्पादक शेतकरी कमालीचा हैराण झाला आहे. निसर्गाचा लहरीपणा, वातावरणातील बदल व मानवनिर्मित अनेक संकटांमुळे शेतकरी कमालीचा खचला आहे. शेतात खरीपाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्याला महागडी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके, दिवसेंदिवस वाढत चाललेला मजुरीचा खर्च व जमिनीतून उत्पादित झालेल्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेतकरी कमालीचा खचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या बँका, पतसंस्था यांच्याकडून शेतात पीक घेण्याकरिता कर्ज घ्यावे लागत आहे. परंतु शेतात उत्पन्न होत नसल्याने सदरचे कर्ज व व्याज शेतकऱ्यांकडून फेडले जात नसल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांवर कर्ज व व्याजाचा डोंगर वाढत चाललाय. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती व मित्र पक्षाचे नेते व पदाधिकारी यांनी या सत्तेत आम्हा शेतकऱ्यांचे तात्काळ सरसकट कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू अशा प्रकारचे आश्वासन निवडणुकीदरम्यान दिले होते. राज्यात नव्याने सरकार स्थापन झाले असून नागपूर येथे नुकतेच विधानसभा अधिवेशन झाले. आपले सरसकट कर्ज माफ होईल, 7/12 कोरा होईल अशा प्रकारच्या आशा अपेक्षा शेतकऱ्यांच्या राज्यकर्त्यांकडून होत्या.
परंतु नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाल्याची विदारक परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. वातावरणात होत असलेल्या बदलाचे परिणाम तूर पिकावर दिसत असून तेल्हारा तालुक्यातील अनेक भागांमध्ये तुरीचे उभे पीक अचानक वाळू लागल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे. तेल्हारा तालुक्यातील शेकडो हेक्टरवर तूर पीक वाळत असल्याचे प्रकार घडत असून यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक नुकसानीचे संकट ओढावले आहे. गेल्या आठवडाभरात झालेल्या वातावरण बदलाचा फटका तुरीच्या पिकाला बसल्याने शेतकरी चिंतातूर झाला असून तज्ज्ञांच्या मते मागील 5-7 दिवसात दिवस व रात्रीच्या तापमानात कमालीची घट झाल्याने हा परिणाम झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही काळापूर्वी झालेली तापमानातील वाढ व अचानक थंडीचा वाढलेला जोर पाहता अनेक पिकांना फटका बसतो आहे. प्रामुख्याने तुरीला अधिक नुकसानकारक ठरल्याचे दिसून येते. तुरीला शेंगा लागण्याच्या स्थितीत अळीने उच्छादही घातला आहे. शेतकऱ्यांनी वेगवेगळी कीटकनाशके फवारणी करीत पीक वाचवण्यासाठी प्रयत्न केले. आता शेंगा परिपक्व होऊ लागलेल्या असतानाच हे नवे संकट उभे राहिले आहे. शेकडो हेक्टरवरील तुरीच्या पिकावर तुरीचे उभे पीक अचानक वाळू लागले आहे. त्यामुळे कृषी विभागांना याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते इयत्ता 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना यंदा देण्यात आलेल्या गणवेशांमध्ये अनेक घोळ निर्माण झाले होते. हा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही गाजला. निकृष्ट दर्जाचे कापड आणि त्यात गणवेश लांब, आखूड झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे पुढील वर्षापासून एक राज्य एक गणवेश ही संकल्पना राबविण्यात येणार असून जुन्याच पद्धतीने म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार आहे. यंदा अकोला जिल्ह्यात शालेय गणवेश योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी थेट गणवेशाचा कापड व शिवलेला निकृष्ट दर्जाचा गणवेश दाखवल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला. शासनाने जुनी पद्धत बंद करून यंदा कंपनीमार्फत कापड खरेदी करून कापलेली कापडे महिला आर्थिक विकास महामंडळाकडे पाठविली होती. त्यानुसार हे कापड महिला बचत गटांमार्फत शिवून घेतले. परंतु गणवेश लांब, आखूड झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पालक व विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांकडे केल्या होत्या. यावर्षी लाभार्थी विद्यार्थ्यांना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट असे एकसारखे 2 गणवेश देण्यात येतील. विद्यार्थिनींच्या गणवेशाची रचना आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक, आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट, सलवार कमीज असा गणवेश असेल. याबाबतच निर्णय घेण्याची व योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीची राहील. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. स्थानिक पालकमंत्री मिळण्याचा वनवास कधी संपणार? अकोल्याचे पालकमंत्री नेमके होणार कोण? जुन्या बसस्थानकावर सुविधांचा अभाव, हिरकणी कक्ष उरला केवळ नावालाच. नाफेडमध्ये नोंदणी करूनही नंबर लागत नसल्याच्या तक्रारी, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष. मनपाच्या नगररचना विभागातील तक्रारी वाढल्या, बांधकामाची अनेक प्रकरणे प्रलंबित. अकोला शहरात अवैध पार्किंग वाढली, पोलीस प्रशासनाकडून मात्र कारवाई शून्य. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज.
2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.